दिवाळी आता लवकरच जवळ आली आहे, तर एकदम क्रिस्पी खस्ता परफेक्ट करंज्या तयार होणार आहेत. आणि करंज्या नसल्या तरी काहीतरी फराळात कमी असते असं वाटतं ना, मग मी इथं तुम्हाला काही टिप्सही देणार आहे की करंज्या कितीही दिवस ठेवल्या तरी कुरकुरीत आणि क्रिस्पी राहणार आहेत. आणि करंज्याचं पीठ कसे मळायचे हेही दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता साहित्य पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर चला आपण साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते. या एका वाटीने मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर वाटून घेतलेली आहे याच वाटीने. खोबरं खिसून घेतलेले आहे 1 वाटी या वाटीने. थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत, वेलची पावडर, तूप आहे आणि हे मी पीठ मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा घ्यायचा असेल तेवढा घेऊ शकता. मी 1च वाटी घेतलेला आहे. खसखस असेल तर खसखसही भाजून टाकू शकता याच्यात. चला आता सारण करून घेऊया. कढई चढवलेली आहे मी, गॅसवरती तापलेली आहे. तूप घालून घेऊया. तूप 2च चमचे घालायचे, जास्त घालायचे नाही. आणि ड्रायफ्रूट्स घालूया आणि तळून घ्यायचे चांगले. जास्त लाली होऊन द्यायचे नाहीत. हलका बस कलर चेंज झाला ना की लगेच काढून घ्यायचे. त्याला जास्त हे तेज आचवर बी ठेवू नका, नाहीतर करपतील. व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे कडू लागत नाहीत, नाहीतर मग. कलर आता चेंज व्हायला लागलेला आहे. भाजले आहेत, तळले आहेत. आता काढून घेऊ. ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत. खोबरं भाजून घेऊया. जास्त तूप टाकायचं नाही, त्या कढईत उरलेलं असते. जास्त ठेवू नका, काढून घ्या उरलेलं. आणि खोबरं भाजून घ्यायचं. हलका ब्राऊन कलर आले काढून घ्यायचे. खोबरं छान भाजलेलं आहे, काढून घेऊया यालाही. रवा भाजून घेऊया. तूप थोडेसं घातलेलं आहे मी. आणि रवा भाजताना लक्षात ठेवायचं कलर चेंज झाला नाही पाहिजे रव्याचा. थोडं कमी गॅसवरच भाजून घ्यायचा. कलर चेंज करायचा नाही, आपल्याला सारणासाठी लागणार आहे त्यामुळे. रवा भाजून घेऊया चांगला. आता भाजलेला आहे. गॅस बंद करते. रवा गरम आहे तोपर्यंत साखर घालायची नाही याच्यात, नाहीतर साखरेला पाणी सुटल्यासारखे होते. आता गॅस बंद केलेला आहे. पीठ मळून घेऊया आता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत एक परात. त्याच्यात मैदा चाळून घालायचा आहे. मैदा तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. आणि स्वाद चांगला लागण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने एकदम स्वाद चांगला येतो याचा. आणि आता घालायचे तूप. तूपच घाला, तुपामुळे क्रिस्पी छान लागतात. तूप घालून चांगलं चोळून घ्यायचं आहे. मी तूप घालून घेतलेलं आहे. 2 चमचे तूप घातलेलं आहे. तुम्हाला लागलं तर अजून घाला. असं मुठीत बनलं पाहिजे असं तोपर्यंत घालायचं. आणि तेल घालू नका, तेलानं मऊ पडतात. तूप घातल्यानंतर एकदम क्रिस्पी होतात. आणि थोडं पाणी घालून घट्ट मळायचं याला. थोडं पाणी घालत घट्ट एकदम मळायचं आहे. घट्ट मळल्यामुळे तळताना करंज्याला आपल्या फोड येत नाहीत, चांगल्या क्रिस्पी तळून निघतात. मळून घेतलेलं आहे. हे पहा, असं घट्ट मळायचे, पातळ मळायचे नाही. पातळ मळलं की करंज्याला तळताना फोड येतात. याला आता झाकून ठेवणार आहे मी 5-7 मिनिट. तर तळलेला आपण सर्व घेतलेला आहे. आता इथे रवाही थंड झालेला आहे. रवा काढून घेऊया. आणि रवा काढून घेऊन मिक्स करून घ्यायचे आहे चांगले. तर आता रवा मी काढून घेतलेला आहे पूर्ण. वेलची पावडर घालायची. खसखस भाजून याच्यात तुम्ही घालू शकता, खूप चांगल्या लागतात खसखशीने.
आणि साखर जेवढे तुम्हाला गोड हवे असेल तसं घाला. चांगलं मिक्स करून घेऊया. साखर वाटली ना त्याच्यात गुठल्या नाही झाल्या पाहिजेत गाठी. तर मी आता मिक्स करून घेतलेलं आहे. सारण तयार झालेलं आहे. 5 मिनिट झालेले आहेत. आपण आता हे पीठ अजून एकदा हाताने असे चोळून घेऊया. एवढी मी गोळी बनवून घेतलेली आहे. लाटून घेऊया. तेल वगैरे काही लावायची गरज नसते याला, कारण का तर आपण तूप घातलेलं असते व्यवस्थित. लाटून घेतलेला आहे. असा मी साचा घेतलेला आहे. ह्याच्यात घालायचे. जेवढं सारण हवं आहे तेवढं घालू शकता. मी 1.5 चमचा घातलेला आहे. हे असे करून काढले की छान बनतात. हे पहा. अजून एक लाटून घेऊया. लाटून घेतलेलं आहे अजून एक मी. असं घालायचं. अजून थोडी मोठी तुम्ही लाटू शकता. तुमच्या जेवढं साचा असेल ते आहे ना. घालून असं दुमडून घ्यायचं. असं करायचं. हे पहा असे मस्त बनतात. आता सर्व असे करून घेऊया. कढई मी चढवलेले आहे. तेल तापले का पीठ थोडंसं टाकून बघायचे. जास्त तेल तापवायचे नाही, नाहीतर आपल्या करंजासने फोड येतात. चला तर आता घालून घेऊया. टेम्परेचर ठीक आहे. तळून घ्यायचे चांगल्या व्यवस्थित. कमी गॅस ठेवायचा. हे पहा बिलकुलही त्याला फोड आले नाहीत, काही नाही. एकदम व्यवस्थित तळून निघतात छानपैकी. आपल्या तर तळलेले आहेत. हे पहा मस्त गोल्डन कलर आलेला आहे. छान क्रिस्पी झालेले आहेत. एकही फोड आलेला नाही. तर आता आपण सर्व काढून घेऊया. राहिलेले आहे आता तळून घेऊया सर्व. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. चला तर आता तळून घेऊया. सर्व करंजी मी तळून घेतलेले आहेत. मस्त खुसखुशीत क्रिस्पी छान बनतात. नक्की एकदा करून पहा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.